नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अहमदनगर येथे भाजप उमेदवार डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. या सभेत काँग्रेसचा जाहीरनामा हा देश तोडणाऱ्यांना साथ देणारा असल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी मोदींनी पुन्हा शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. विदेशीच्या मुद्द्यावर काँग्रेसची साथ सोडणारे पवार पुन्हा काँग्रेसला जाऊन मिळाले, मग त्यांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी कसं, असा खोचक सवाल मोदींनी विचारला. नांदेडमधल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींच्या अनेक भाषणांचा दाखला देऊन राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींनी खोटी स्वप्न दाखवल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा केसाने गळा कापला. या जनतेने त्यांना भरभरून मतं दिली. आता मात्र मोदींनी विश्वासघात केला, त्याचमुळे मी त्यांच्या विरोधात प्रचार करतोय असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. रशियाच्या पद्धतीनं मोदी शहा यांचा कारभार सुरू आहे. काही दिवसांनी फक्त 8 ते 10 लोकच देश हाकणार असं भाष्य राज ठाकरेंनी केलंय. राज्यात मागील 5 वर्षांमध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण सरकार अपयशी ठरली. विकासाऐवजी नरेंद्र मोदी फक्त गांधी आणि नेहरू परिवारावर टीका करत असतात. प्रधान सेवक हा शब्दही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधी वापरला होता, याची माहिती यावेळी राज ठाकरेंनी करून दिली. कारवाईच्या भीतीपोटीच सुजय विखे भाजपमध्ये गेले, त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट केलाय अजित पवार यांनी. आमच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. मावळ शेतकऱ्यांवर गोळीबार तसंच त्यांचं अनेक वर्षांपूर्वीचं धरणांबाबत वादग्रस्त विधान, या सगळ्यावरही त्यांनी स्पष्ट उत्तरं दिली आहेत. अहमदनगर इथे भाजप उमेदवार डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचार सभेत दिलीप गांधी भडकल्याचं बघायला मिळालं. दिलीप गांधींना भाषण थांबवण्यास सांगितल्यानं त्यांना भलताच राग आला आणि त्यांनी तो व्यक्तही केला. अंमली पदार्थ उत्पादक ते विक्रेत्यांपर्यंतच्या साखळीला हादरा देणारी कारवाई डोंगरी पोलिसांनी केली. पोलिसांनी 4 परदेशी अंमली पदार्थ विक्रेत्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाळा संपताच सुरू केलेलं शिव पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचं काम धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागतोय. तर यंदाही पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणं कठीण असल्याचं दिसतंय. मुंबईची ओळख असलेले मुंबईचे डबेवाले सोमवार 15 एप्रिलपासून 6 दिवसांच्या रजेवर आहेत. 15 ते 20 एप्रिलपर्यंतच्या 6 दिवसांच्या कालावधीत मुंबईतील सर्व डबेवाले आपापल्या गावांमधील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबई डबेवाला असोसिएशननं याबद्दलची माहिती दिली आहे. रविवारी मुंबईमध्ये 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रभादेवी स्थानकावर पुलाकरता गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून प्रभादेवी ते चर्चगेट या स्थानकादरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आलाय. तर मध्य आणि हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक असणार आहे. सीबीएसईच्या शाळांसाठी एनसीईआरटीनं पुस्तकं तयार केलेली असतानाही शाळा मात्र खासगी प्रकाशकांचीच पुस्तकं वापरण्याची सक्ती करत असल्याचं समोर आलंय. पाठ्यपुस्तकांबरोबरच सराव पुस्तकं, प्रश्नसंच घेण्यास पालकांना भाग पाडलं जात आहे. नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर टोल दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. वाढीव दरानुसार आकारणी सुरू झाली असून टोल दर वाढवल्याबद्दल वाहन चालकांनी मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पबजी गेमवरून मुंबई हायकोर्टानं पालकांची कानउघडणी केली आहे. पालक आपल्या मुलांना महागडे मोबाईल फोन देतातच का? पालकांनी आपले फोन पासवर्ड टाकून सुरक्षित ठेवायला हवेत, असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्यानं यंदा या अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढलेत. बहुतांश खासगी महाविद्यालयांनी आपल्या शुल्कामध्ये तब्बल 25 ते 40% वाढ केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काही दिवसात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा कमालीचा आटला आहे, त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा टँकर राज्य येणं अटळ असल्याची भीती व्यक्त होती आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये अवघा 1% पाणीसाठा असून अन्य विभागातही पाणी पातळी धरणांचा तळ गाठू लागले, त्यामुळे येत्या काळात पाणी प्रश्न आणखीनच उग्र होण्याची दाट शक्यता आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4 धरणांमध्ये मिळून एकूण केवळ 9 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं जलसंपदा विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। राज्यामध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढू लागलाय आणि त्यामुळे सोलापूरकरही पुरते हैराण झालेत। गुरुवारी उच्चांकी तापमान 43°C इतकं नोंदवण्यात आलंय। त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त सुट्ट्यांच्या जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय आणि त्यानुसार 11 एप्रिल ते 15 जून पर्यंत विभागातील 13 डेपोंमधून दररोज 125 ते 150 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत। विदर्भातील काटोल विधानसभेची पोटनिवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, कारण इथल्या निवडणुकीची प्रक्रिया न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय घेतलाय। आशिष देशमुखांच्या राजीनाम्यामुळे काटोलची जागा रिक्त झाली होती। शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंनी पंकजा मुंडेंवर जोरदार टीका केली आहे। मदत करायला तयार असूनही पंकजा मुंडेंनी आमचं वाटोळं केलं, आम्ही स्वाभिमानी आहोत, लाचारी पत्करून राहणार नाही असं स्पष्ट करत न्यायालयासह त्यांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचं मेटेंनी सांगितलंय। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर शहरात रॅली काढण्यात आली। पंढरपूर शहरातील प्रत्येक भागातील नेते आणि कार्यकर्ते यावेळी या रॅलीमध्ये उपस्थित होते। मोदी सरकारच्या काळात कोणाचाही विकास झाला नाही, जनता महागाईनं होरपळून निघाली आहे। महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांना महाराजांनी ढकलून दिलं असतं, अशी टीका राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार सभेमध्ये या ठिकाणी जोरदार बॅटिंग केलेली आहे। तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली। त्यावेळी व्यासपीठावर आगमन झाल्यावर उमेदवारांचं निवडणूक चिन्ह असलेली बॅट शरद पवारांच्या हाती देण्यात आली। मोदींच्या महाराष्ट्रात आतापर्यंत 6 सभा झाल्यात। या 6ही सभेत मोदी यांना शरद पवार आठवतात। आता आमची जाहिरात करण्यासारखी परिस्थिती नाही, मात्र मोदींच्या भाषणातून माझी जाहिरात होते हे चांगलंच असं म्हणत पवार यांनी मोदींवर आणि त्यांच्या सभांवर टीका केली आहे। तर दुसरीकडे परभणीत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन असलेले शरद पवार हेच निवडणूक लढत नसून हरलेल्या मनाने माघार घेतली आहे त्यांनी, त्यामुळे ते जिंकणार नाहीत अशी बोचरी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केली आहे। माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांसह अख्खी राष्ट्रवादीची फौज उतरणार आहे। माढामध्ये पवार 4 सभा घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे स्टार प्रचारक अमोल कोल्हेही असतील। मी शेतकऱ्यांचं काम करतो, करत राहणार, मला कोल्हा म्हणणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनताच उत्तर देईल असं राजू शेट्टी म्हणाले। इस्लामपूरच्या सभेत सदाभाऊ खोत शेट्टींना उसातला कोल्हा म्हणाले, त्यावर राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना सांगलीत प्रत्युत्तर दिलंय। राफेल प्रकरणात कोर्टानं घेतलेल्या निर्णयाचे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी कोर्टाचे आभार मानलेत। कोर्टाने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारला 4 धक्के बसले असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत बोलताना सांगितलंय। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे देशाची वाट लावणारा जाहीरनामा आहे। जो देशाशी गद्दारी करेल त्याला शिवसेना फासावर लटकवणार, त्यामुळे असल्या नालायकांच्या हातात सत्ता देऊ नका अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली। ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये प्रचार सभेत बोलत होते। रावेर लोकसभेतील भाजप शिवसेनेचा तिढा सोडवण्यासाठी भुसावळमध्ये समन्वय बैठक घेण्यात आली। भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत झाला। काँग्रेस ही ब्रिटिशांची औलाद तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं पिल्लू असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उस्मानाबाद इथे केली। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कायम जातीत भांडणं लावतात, घरं फोडा असं काम करत आलेले आहे आणि अशी टीका त्यांनी आघाडीवर केली आहे। निवडणुकीचं काम आटपून घरी येत असताना झालेल्या अपघातात 2 शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नागपूर इथली ही दुर्दैवी घटना आहे। मेंडुले आणि बुहे असे या 2 शिक्षकांचं नाव असून ते अशोक विद्यालयात कामाला होते। या दोघांची रामटेक लोकसभा अंतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा क्षेत्रात ड्युटी लागली होती। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूमला जमा करून हे शिक्षक घरी परतत असताना हा अपघात घडलाय। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये माघारी अंतिम तब्बल 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, त्यामुळे या ठिकाणी
एकच्या ऐवजी 2 बॅलेट मशीन लावण्यात येणार आहेत. 28 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यानं प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. रायगडमध्ये शिवसेनेच्या नेते आणि आमदार नीलम गोरे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सिंचन घोटाळे, धान्य घोटाळ्यातून जनतेची विश्वासार्हता पूर्णपणे गमावली अशा शब्दांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलंय. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा जेजुरी भागात प्रचार दौरा होता. यावेळी महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं त्यांनी दर्शन घेतलं. दरम्यान कुल दाम्पत्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं पारंपरिक पद्धतीनं दर्शन घेत महापूजाही केली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी सभेत धनंजय मुंडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांनाही लक्ष्य केलं. तर जालन्याच्या विरे गावात आयोजित प्रचार सभेतही धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली. अवघ्या 5 मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवसेना भाजपपुढे लाचार झाल्याचं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. तर शिवसेनेनं आता गावातील पाट्यांवर वाघाचं चित्र काढून त्या जागी चिमणीचं चित्र लावण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. मनमाडच्या सिन्नर आणि निफाड तालुक्यात विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय. दरम्यान अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना याचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका 1.5 वर्षाच्या चिमुरड्यावर सामूहिक हल्ला चढवला. यामध्ये 1.5 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर नाशिकच्या अंबड लिंक रोडजवळची ही घटना आहे. मनमाडमध्ये या ठिकाणी एक ऑटो रिक्षा पलटी होऊन त्यातील 15 शेतमजूर जखमी झाल्याची घटना घडली. मालेगाव मार्गावरती हा अपघात झाला आणि यातील जखमीत महिला आणि लहान मुलांचा देखील सहभाग आहे आणि त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या उपचार सुरू आहेत. शिर्डीतील साई मंदिरात रामनवमी उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. 3 दिवस हा उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जातो. तर आजच्या दिवशी साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आलेल्या सर्व साई भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवलं जाणार आहे. शिर्डीतील यंदाच्या रामनवमी उत्सवाला 108 वर्ष पूर्ण झाले आणि या उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साई नावाच्या गजरानं संपूर्ण साई नगरी सध्या दुमदुमून गेली आहे. तर तिकडे नाशिकमध्ये रामनवमी निमित्त श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू झाला आणि यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिरात 6 एप्रिलपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय. तर मोठ्या उत्साहात मंदिरात रामनवमीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. दिवसभरात लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि एकूणच देशभरात रामनवमीचा हा उत्सव आज बघायला मिळतोय. घडीला हा एक मोठा झटका म्हणावा लागेल. धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता बघूत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियातर्फे एक पुरस्कार दिला जाणार आहे. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी या प्रस्तावावर सही केली आहे. तर मोदींनी रशिया आणि भारत यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी आता ब्रिटन आणि फ्रान्सकडून चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. चीननं याआधी सतत नकाराधिकाराचा वापर केला आहे. कर्जबुडव्या विजय मल्ल्यानं त्याच्या प्रत्यार्पणाविरोधात पुन्हा एकदा लंडनच्या हायकोर्टात याचिका केली. गेल्या शुक्रवारी मल्ल्याची पहिली याचिका फेटाळण्यात आली होती. आता पुन्हा याचिका करून या प्रकरणी संक्षिप्त सुनावणी घेण्याची विनंती मल्ल्यानं केली आहे. काँग्रेसनं इराणींवर खोचक टीका केली. लवकरच एक नवीन मालिका सुरू होत आहे. क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी असं या मालिकेचं नाव असेल असं काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्यात. इराणींनी नुकताच जो अर्ज दाखल केला त्यामध्ये त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण झाल्याचं म्हटलंय, पण 2014 सालच्या प्रतिज्ञापत्रात त्या पदवीधर असल्याचं त्यांनीच म्हटलं होतं. केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी मुस्लिमांबाबत अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान केलंय. मी जिंकणार तर आहेच, पण मुस्लिमांनी मला मतं दिलं नाही आणि नंतर ते माझ्याकडे काम मागायला आले तर स्वाभाविक आहे. मी विचार करते की यांना नोकरी देऊन काय उपयोग, असं धक्कादायक विधान त्यांनी केलंय. सुलतानपूरमधील एका प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी हे विधान केलंय. आणि राजकीय वर्तुळातील या बातमीसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.
मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीनं कोलकातावर 7 गडी राखून मोठा विजय मिळवलाय। सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीनं 179 धावांचं आव्हान 7 चेंडू राखून पूर्ण केलंय। संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पीव्ही सिंधूनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली। मात्र सायना नेहवाल, किदंबी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसलाय। बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून गेल्या वर्षी अमेरिका मेक्सिको सीमा बेकायदेशीरपणे ओलांडल्याबद्दल एका मायलेकीला अटक झाली होती आणि त्यावेळी प्रसिद्ध वृत्त छायाचित्रकार जॉन मूर यांनी हा हळवा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि तो जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट प्रेस फोटो ठरलाय। छायाचित्रात रडताना दिसणारी छोटी मुलगी आहे यानेला आणि झडती घेतली जात असलेली महिला तिची आई सॅन्ड्रा सांचेजचा हा फोटो आहे। विकिलीक्सचा संस्थापक जुलियन अन्सांजला अमेरिकेच्या ताब्यात दिल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे, पण त्याला अशी शिक्षा देण्यास विरोध असल्याचं ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पाई यांनी म्हटलंय। पाकिस्तानच्या क्वेटा शहरात काल भीषण बॉम्बस्फोट झाला। यामध्ये 16 जण ठार तर 30 नागरिक जखमी झाले। क्वेटाच्या मुख्य मार्केटमध्ये बटाट्याच्या पोत्यात दहशतवाद्यांनी शक्तिशाली बॉम्ब पेरला होता। सकाळी 11च्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला। बातमी मनोरंजन विश्वातून गली बॉय मधील आलियाच्या अभिनयाची इतकी प्रशंसा करण्यासारखं काय होतं असं म्हणत अभिनेत्री कंगना रनौतनं आलिया भट्टवर टीका केली आहे। तर माझी तुलना आलियासोबत करणं म्हणजे लज्जास्पद आहे असंही ती म्हणाली आहे। स्टुडंट ऑफ द इयर 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत। तर करण जोहरनं चित्रपटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती।